शहादा नगर परिषद सभेत 10 विषय नामंजूर. वातावरण कधी तणावपूर्ण तर कधी खेळीमेळीचे. शहादा नगर परिषदेची तिसरी सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत एकूण 64 विषयांपैकी 10 विषय नामंजूर अथवा स्थगित करण्यात आले, तर 54 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. ठळक मुद्दे. सभेच्या सुरुवातीपासूनच वातावरण काहीसे तापलेले. बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांचा आक्रमक पवित्रा. निषेध म्हणून काळी पट्टी फेकली. नगराध्यक्ष अभिजित पाटील यांची संयमी भूमिका. कामकाज सुरळीत सुरू ठेवले. 10 विषय नामंजूर, स्थगित. उर्वरित 54 विषयांना मंजुरी. नामंजूर स्थगित विषय. शाळा क्रमांक 5 मधील भौतिक सुविधा प्रस्ताव. अभिलेख विभागातील दफ्तर वर्गीकरण. जुने मंगळ बाजार येथील बांधकाम प्रस्ताव. आरक्षण क्रमांक 21 गाळेधारकांना मुदतवाढ. जुने भाजी मार्केट संकुल उभारणी. स्वच्छता विभाग साहित्य खरेदी व मुदतवाढ. कुकडेल शिवार कंपाऊंड काम. प्रशासनावर प्रश्नचिन्ह. आरोग्य विभागाकडून अपूर्ण माहितीबाबत तक्रार. वाचनालयातील 60 खुर्च्यांचा हिशोब अस्पष्ट. काही कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी कामे घेतल्याचा आरोप. कारवाईची मागणी. नामकरणाचे प्रस्ताव. शहादा कुकडेल नगर परिषद नावाचा प्रस्ताव. डोंगरगाव रस्ता स्वामीनारायण मार्ग करण्याची मागणी. उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी अधिकाऱ्यांना माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या, तर नगराध्यक्षांनाही विभाग प्रमुखांना पारदर्शक कामकाजाचे निर्देश दिले. काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी सभा शेवटी सुरळीतपणे पार पडली. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. त्यावेळेस सगळं ग्राउंड क्लिअर व्हायला पाहिजे. तो ग्राउंड क्लिअर होऊन झाला बरं. सगळं कचरा जो आहे तो पूर्ण साफ झाला. तुम्हाला प्रश्न होता, त्याला हा प्रश्न होता, तुम्ही उत्तर दिलं दुसरं. तो एरिया मुळात छोटा आहे. आता मोठ्या प्रमाणात त्याच्यावर परत कचरा जमा होतो आणि पूर्वीचा पण ड्राय मायनिंगचा जो खत झालेला आहे ते पण त्याच्यात पडलेलं आहे. याच्या पुढे काय होणार आहे, जेव्हा आपला पाऊस सुरू होईल तेव्हा बऱ्यापैकी तो कचरा आपल्याला आटोपा येणार नाही. त्याच्यामुळे मग आजूबाजूच्या रोडवर कचरा टाकला जातो, मग नागरिक त्याची तक्रार करतात. अशी तिथे अलाइड प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण तो विचार केला होता की पावसाळ्यापूर्वी सभेला आणखी माहिती पाहिजे असेल जेव्हा पुढच्या सगळ्याचा विषय. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 63 विषय होते. त्यापैकी 47 विषय मंजुरी आले आहेत व घनकचरा व्यवस्थापन, गटर काढणे, स्वच्छता करणे व घंटागाड्या पुरवणे याचे टेंडरिंग आपण त्याला पण मंजुरी दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला गावात स्वच्छता होणार. ते टेंडरिंगमुळे आपल्याला कर्मचारी वाढवता येतील, घंटागाड्या वाढवता येतील. घंटागाड्याचे सुद्धा आपण 20 घंटागाड्यांचे ठराव पास केला असून त्या आपल्या जुन्या घंटागाड्या जीर्ण झाल्या आहे, म्हणून आपण नवीन घंटागाड्यांचा ठराव सुद्धा दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण आता पावसाळ्यात गटारीसाठी गटारी स्वच्छ करणार आहोत व पाटचारी पण साफ करणार आहेत. एवढं सांगून सुद्धा हे लोक ऐकत नसतील कर्मचारी, तर हे चुकीचं ते धोरण वापरत आहेत. आता आपण JCBद्वारे सगळे काटेरी झुडपं काढणार आहोत, जेणेकरून त्याच्यावरती मच्छर बसतात. ते मच्छर परत ते घाणी करतात, त्यामुळे ते मच्छर तेव्हा ते नायनाट होईल. आणि आताही आपण 15 दिवसापूर्वी सर्व गावात प्रत्येक वार्डात 1 ते 14 वार्डात सगळीकडे फवारणी केली आहे व येत्या 2 दिवसात आपण फॉगिंग पासून सुद्धा आपण लावणार आहोत. आपल्याला आमदार राजेशदादा पाडवी, बापूसाहेब दीपक पाटील, मकरन साहेब व नगराध्यक्ष माधवीताई यांचे नेहमीच सहकार्य असतं. माझं नागरिकांना एकच म्हणणं आहे, मी विनंतीपूर्वक सांगतो त्यांना की आपला कचरा घंटा गाडीतच टाका, कृपया करून बाहेर फेकू नका. काही व्यापारी, काही नागरिक आहेत
ते कचरा आपल्या गटरीमध्ये टाकतात. ते कृपया करून टाकू नका. आपल्याला शहादा शहर सुंदर शहर व स्वच्छ शहर बनवायचे आहे. आपलं शहादा म्हणजे रास आहे. आणि सिंगापूर आपल्याला शहादा सिंगापूर सारखं बनवायचे आहे. एवढंच सांगून माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.